संघ मैदानाच्या आतमध्ये इथून आपण पाहतोय नॉकआउट कशीत विरुद्ध वाघोबा जांभूलपाडा दोन्ही संघांसाठी एक इम्पॉर्टंट मॅच असणार आहे. इथून जर का पुढच्या मॅचसाठी तिकीट पाहिजे असेल तरी मॅच जिंकणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मॅच ऑन आहे. स्ट्राईक एंडवरती आपण दीपेशला पाहतोय. स्ट्राईक एंडवरती आपण दीपेशला पाहतोय आणि मागच्या मॅच मध्ये ज्यांनी नारंगी संघासमोर आक्रमक खेळ केली होती नॉन स्ट्राईक एंडला आपण नारायणला सुद्धा पाहू शकता. गोलंदाजी मारवरती अजित ज्यांनी आपण पाहू शकता दोन्ही मॅच मध्ये गोलंदाजी करताना खूप प्रभावित केलं होतं. पुन्हा एकदा अजित सज्ज होताना. पहिला चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न थोडंसं डान्सिंग द ग्राउंड विकेट होते पण डॉट चेंडू येते. पहिल्या चेंडूवरती पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होतो. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. आपण पाहू शकता मॅच चालू इथून कशीद विरुद्ध जांभूलपाडा. गोलंदाजी मारवरती आपण अजितला पाहतोय. एक चांगली मॅच होण्याची सध्या क्षमता होऊ शकते. दोन्ही आपण पाहू शकतो क्षमता आहे. दोन्ही खेळाडूंना आपण पाहतो सलामीवीर बॅटरमध्ये क्षमता आहे की मोठे फडे पण दुसऱ्या साईडला जांभूलपाडाचा संघ तो सुद्धा संघ मोठे फटके खेळण्यासाठी जाऊ शकतो. ऑन साईडला गेलेला लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत सिंगल कंप्लीट होताना दिसते. चेंडूला पकडले फेकी होईपर्यंत फक्त सिंगलने संतुष्ट व्हावं लागते. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शिकण्याचा होतोय कशी ती असं धावायचा एकेरी धावेने. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धाव फलकर धावा आपण एक पाहतोय. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होताना मागच्या मॅच मध्ये ज्यांनी एक चांगली खेळ केली होती दीपेश पुन्हा एकदा सज्ज होताना. नारायण चेंडूला कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली जाते. यष्टीरक्षक गोलंदाज पंचांकडे अपील केली जाते पण पंचांचा काही इशारा नाही. अजून एक डॉट येतोय. पॉवर प्लेचा षटक पाहतोय. सुंदर गोलंदाजी अजित करताना. शॉर्ट वाईंड चेंडू अपील केली जाते. अपील केली तर पंच आमच्या दिशेने वळतात. लेग वाईचा इशारा. एक अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होताना. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धाव फलकर धावा दोन बाद आहे. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवरफुल बॅटिंग नाही. शांत खेळ ठेवले. अजून दोन्ही खेळाडूंना हात घोळण्याची संधी नाही दिली पण अजून पाहू शकतो उर्वरित दोन चेंडू आहेत. पॉवर प्लेचे दोन चेंडू आहेत. दोन चेंडू एखादा जर का मोठा फटका आला तर थोडीशी परिस्थिती चांगली करण्याचा प्रयत्न असेल. ऑफ साईडचा उजव्या यष्टीचा बॅटचा चेंडू होता. त्याच दिशेने आपण पाहू शकता पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. कट करण्याचा चेंडूला प्रयत्न होता पण चांगली गोलंदाजी केली जाते. अजून एक डॉट येत आहे. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवरफुल बॅटिंग नाही पॉवरफुल बॉलिंग केली जाते. इथून आपण पाहू शकता सुंदर 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला धाव फलकर धावातून. आणि जशा प्रकारे आपण अजितला पाहिलं होतं की अजितने मागच्या 2 मॅचमध्ये प्रभावित केलं होतं तीच गोलंदाजी कायम ठेवण्याचा प्रयत्न करते. 5 वैयक्तिक चेंडू हाताळल्यात मात्र 2 धावा धाव फलकर दिल्यात. एक सुरेख एक चांगली गोलंदाजी करतोय मिस्टर अजित. फुल टच चेंडू फाईन लेग वाईंडिंग स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे त्या दिशेने शेवटच्या चेंडूवरती निघून जातो चेंडू आर पार सीमारेषा पार चौकार. काय पाहिजे बायांना मन सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग बाया झायल्या गार न मागतान सोनियाचा हार ग. सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग बाया झायल्या गार न मागतान सोनियाचा हार ग. अरे हात में गजरा फूलों का हार. मोठे बायांचा जय जयकार. जय जयकार जय जयकार. मोठे बायांचा जय जयकार. आल्या ग बाया आल्या. थँक्यू डीजे. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहू शकता. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये मात्र 2 धावा आल्या होता म्हणजे एक शांत सुरुवात. दुसऱ्या षटकासाठी आपण नागेशला पाहतोय.
दुसरं षटक घेऊन आले आपल्या संघासाठी. पॉवर प्ले षटक, पॉवरफुल बॅटिंग नाही, फक्त 6 धावा दिल्यात आणि खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी करताना अजित आपल्या संघासाठी. दुसरं षटक घेऊन येताना नागेशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा नारायण स्ट्राईक करती. शफल लागलं ते शफलवरून मारण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला आत घेण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला फक्त सिंगल आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि धावफळकरी धावा मात्र 7. मग इथून सुरुवात थोडीशी धीमी आहे. सुरुवात थोडीशी आपण शांत पाहतोय, पण पाहतोय अशी संघाची थोडीशी सुरुवात धीमी आहे. दुसऱ्या बाजूला जांभूळपाडा संघ बॅलन्सिंग. एक चांगलं षटक हाताळताना आपण पाहू शकतो. आतापर्यंत पुन्हा एकदा दुसरा चेंडू मार्गस्थ. दुसऱ्या चेंडूवरती ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक चांगली गोलंदाजी केली जाते जांभूळपाडा या संघाने. बघा हे दोन फलंदाज आहेत ज्यांनी प्रभावित केलं होतं. नारंगीच्या समोर खेळताना एक चांगली आक्रमक खेळी होती, पण त्यानंतर आपण पाहू शकता कशा प्रकारे आपण पाहतोय जांभूळपाडा संघाचे गोलंदाज अजूनही दोघांना शांत ठेवलं गेले. सफल झाले होते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा, एकत्रित धाव. बराच ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. एकत्रित धाव, वाईट धावफळ करते. 2 चेंडूंचा आतापर्यंत गेस झालाय. 8 धावा धावफळ करते. आपण जर का पाहिलं 8 चेंडू हाताळून झालेत, मात्र 8 धावा दिल्यात. इथून आपण पाहू शकता 8 चेंडू आणि 8 धावा दिल्यात. तिसरा चेंडू सफळवून मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ जातोय, यष्ट्यांवरती आदळतोय. दीपेश बॅक टू द डग आउट. बाय माझ्या गवल्या घरी आल्या न बाय माझ्या गवल्या घरी आल्या. 5 पायरीवरी न बाय माझ्या गवल्या घरी आल्या. बाय माझ्या गवल्या घरी आल्या. मागच्या मॅचचा हिरो मिस्टर मयूर मैदानाच्या आतमध्ये राहा, ज्यांनी गोलंदाजी करताना सुद्धा प्रभावित केलं होतं आणि फलंदाजी करताना एक आक्रमक रूप धारण केलं होतं. 20 धावा ठोकला होता. आता इथून थोडासा दबाव. इथून आपण पाहू शकतो जांभूळपाडा संघाकडे मोमेंटम आहे. एक चांगली गोलंदाजी करताना जांभूळपाडाचा संघ. ऑन साइडला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक, चेंडूला फक्त बाद राहील. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. वेलकम बॅक झहीर भाई, तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 4 चेंडूंचा आतापर्यंत गेस झालाय. धावफळ धावा 12. पुन्हा एकदा स्टेजच्या दिशेने चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आल्यापर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला आतमध्ये ढकलले. झेल टिपण्याची संधी होती, पण झेल नाही आपल्या संघासाठी षटकार वाचवलाय. चांगला प्रयत्न केला होता, आतामध्ये झेल आला नाही, पण सर प्रयत्न पूर्णपणे केले होते. सही कहा आपने सर जी. मयूर इज अ फायर, एक बेहतरीन बल्लेबाज है. और क्या पहले इसी मुकाबले में बल्लेबाजी का छलवा दोनों बल्लेबाजों ने दिखाया था. एक तरफ है नारायण तो एक तरफ है मयूर. और गेंदबाजी पर गेंदबाज नागेश गेंदबाजी कर रहे हैं. दूसरा ओवर चलता हुआ आउट साइड पर गेंद को भेज दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए फर्रार. कम ऑन डीजे. ताफायो निघलाय मोठे बायांचा ना पालखीन बैसल्या. डोंगरी सुटलाय गारगार वाराना सरी त्या कोसलल्या. ताफायो निघलाय मोठे बायांचा ना पालखीन बैसल्या. डोंगरी सुटलाय गारगार वाराना इता त्या करारल्या. इता त्या करारल्या न देवी आडोशाला थांबल्या. इता त्या करारल्या न देवी आडोशाला. चला थोडीशी घाई करायची आहे. आपल्याला अजून इथून सामने खेळवायचे आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफळका धावा 19 आपण पाहतोय. मग सर आपण पाहू शकता धावफळकाची परिस्थिती आपण पाहू शकता. 9 चेंडूपर्यंत शांत ठेवलं होतं. तदनंतर 3 चेंडूचे मोमेंटम, जशा प्रकारे मयूर मागच्या मॅचचा हिरो आतमध्ये आला, पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला, चौकार आला. तदनंतर सिंगल. तदनंतर आपण पाहू शकता नारायणने सुद्धा आपले रंग बदलले. सही कहा विपुल सर आपने.
बेहतरीन बल्लेबाजी दोनों बैटर के द्वारा स्कोर को पहुंचा दिया 19 19 रनों पर 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ 12 गेंदों का खेल आना बाकी। किरण गेंदबाजी पर आते हुए ठप्पा का गेंद ऑफ स्टंप पर थी, गेंद को मिड ऊपर से खेल दिया, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, गेंद जाती हुई सी मारे का बाहर, 4 रनों के लिए फरार। पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं शुक्रिया डीजे। सोन्याचं बाशिंग। करण की पहली गेंद पर हमला चला था मयूर और गेंद को खिल दिया था खबर की दिशा में और बेहतरीन शॉट के साथ गेंद सी मारे के बाद 4 रनों के लिए स्कोर जाकर पहुंचा हुआ 23 रनों पर। अभी भी 11 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। करण की पहली गेंद पर एक महंगा चौका आता हुआ, मगर बैकअप करना होगा गेंदबाजों को। ये मुकाबले अहमियत रखते हुए मुकाबले हमें देखने को मिल जाएंगे। फिर कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग लॉन्ग ऑन पर खेल दिया वी शेप में और गेंद जाएगी सी मारे के बाद, बैक टू बैक दूसरा चौका। कमांडीज है भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग, भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग, हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोपन छान ग, थँक्यू हिरव्या सारी डीजे। चोली बघा 2 चेंडूवरती कशा प्रकारे कमबॅक आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता। एक स्टार प्लेयर अमर पाटील आहेत, त्यांच्या बाजूला निहाल सुद्धा आहेत। आणि जशा प्रकारे सहीरभाईंनी उल्लेख केला होता की अंधेरीवरतून या मॅचसाठी आलेले अखिलेश सुद्धा होते। 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलका धावा 27। उलटा चेंडू पुढे आले होते, स्क्वेअर लेगच्या क्षेत्राच्या चेंडूवरती येण्याचा प्रयत्न, पण स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून निघून जातोय चेंडू, आर पार चौकार। तो चांद गालाने हसतय गोरी, कोण हाय एवढी सुंदर गो? ओ चांद गालाने हसतय गोरी, कोण हाय एवढी सुंदर गो? ना ढगांची मागे राहून माई माऊलीला Thank you, DJ. बघतोय गो। देखिए फुल टॉस गिनती कदमों का इस्तेमाल किया था, गेंद को ऑन साइड स्क्वायर लेकर दिशा में खेल दिया था। मयूर के बल्ले से 3 लगातार बैक टू बैक चौकों की आतिशबाजी देखने को मिलती हुई गेंदबाजों पर हमले चढ़ाए जाते हुए इसको जाकर पहुंचा हुआ 31 रनों पर 31 रन। क्या बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है। आने वाली अभी भी 9 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी, थोडीशी काही करत राहा मित्रांनो। पुसा चेंडू करण यांचा आपण पाहतो मयूर साडी येतोय, फिर कदमों का इस्तेमाल किया, अब उंगली फेरी थी, चेंजअप गेंद थी, बल्लेबाज बीट हुए मगर हम पाने का ये वाइड बॉल है। एक्स्ट्रा रन के साथ रंग संख्या में बढ़ती, रंग संख्या 32, 32 रन बने हैं। विपुल क्या कहना चाहेंगे कि ये वाइड बॉल आपको यहाँ पर बैकअप करना है, कदमों का इस्तेमाल के साथ बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं मयूर, क्या कहना चाहेंगे आप? निश्चित सर येऊन दबाव आहे, जशा प्रकारे मयूरने मॅचला सुरुवात मॅचला फिरवले सर, मॅचला फिरवले। आता गोलंदाज सुद्धा जशा प्रकारे मॅचला मयूर फिरवण्याचा प्रयत्न करतोय, आता गोलंदाज फिरकीने सुद्धा फिरवण्याचा प्रयत्न करतोय। डॉट आलाय, थोडंसं गाणे थोडंसं कमबॅक होतोय, जशा प्रकारे तुम्ही सर लोक केला की कमबॅक करावं लागेल, तुम्ही कमबॅक होताना दिसतोय। अजून एक डाल, पहिल्या 3 चेंडूवर 3 मोठे फटके आले, लगातार 3 चौकार आले, त्यानंतर वाईड नंतर एक डॉट सुद्धा आलाय। 13 रन अभी तक आए हैं 4 गेंदों पर। अगली गेंद करण फेंकने की तैयार, फिर कदमों का इस्तेमाल किया, ऑन साइड पर गेंद को खेल दिया, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फिल किया जाएगा 1 रन के साथ रंग संख्या में बढ़ती, रंग संख्या जाकर पहुंचती हुई 33 रनों पर। क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ नजर आ रहा है, मगर आने वाली ये 8-7 गेंदें क्या देकर जाएगी बल्लेबाजों के लिए और क्या गेंदबाजों के लिए, मगर गेंदबाजों को बैकअप करना होगा। इस नारंगी का मैदान है, शाम का समय, आपने बहुत कुछ देखा है। विपुल क्या कहना चाहेंगे आप? पण येणारे सर 7 चेंडू असतील ना, कशीचा संघ विचार करत होते 45 धावा टच करण्याचा प्रयत्न कर, 45 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल, पण दुसरी बाजू जांभूलवाड्याचा संघ असेल की 40च्या आतमध्ये रोखण्याचे प्रयत्न असतील। बॅट का किनारा, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडूला पकडलं, षटकाची समाप्ती, शेवटच्या चेंडूवरती ते सिंगल, धावफळ करती धावा 34। चषक हाय फेमस या नारंगी मैदानात, आम्ही कुठंच नाही चुकत। बाजी मारता आम्हीच होठासून, कुठं पण दरारा हाय ठेवून, आमची खेळी ही असते नेहमी तू
शुक्रिया डीजे. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 34, 34 धावा आपण पाहतो. अवसर पर आए, गेंद को खेल दिया डीप लॉन्ग ऑन बॉनी लाइन के बाहर. 6 रनों के लिए फर्रार. गेंद षटकार. शुक्रिया डीजे. 40 धावा या षटकाराने पूर्ण होता है. क्या बल्लेबाजी का जलवा हो रहा है. आप गेंदबाजों पर हमले चढ़ाए जाते हुए नजर आ रहे हैं. कोई भी गेंदबाजों पर बख्शिश नहीं है. क्या बल्लेबाजी हो रही है. गेंदबाज आए, सभी ने सीमा रेखा देखी है, मगर गेंदबाजों को बैकअप करना होगा क्योंकि ये शाम का समय चलता हुआ नजर आ रहा है. 5 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी है. गेंदबाजी पर कैसी गेंदबाजी, मगर नारायण और मयूर इज अ फायर मैदान के अंदर. अगली गेंद खेलता है नारायण. कदमों का इस्तेमाल किया, फुल टॉस बनाकर गेंद को गैप में खेल दिया. बड़ी चौका पर क्या फील्डिंग एफर्ट देखने को मिलता हुआ. गेंद को रोका, मगर 2 रन रोकने में नाकाम रहेंगे खिलाड़ी. और इस 2 रन के साथ इसको जाकर बोलता हुआ 42. इफुल क्या कहना चाहेंगे इस शॉट के बारे में और फील्डिंग के बारे में. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता रिप्लेमध्ये शकता. आधीच पुढे आले होते, फुलटॉस चेंडूला बनवलं होतं आणि पाहू शकता लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेने जो गॅप आहे तो गॅप भेदण्याचा प्रयत्न होता, पण लॉंग एका हाताने चेंडूला आतमध्ये ढकललं गेलं. ती आतमध्ये ढकललं गेलं आणि ती पण तिकडे पाहू शकता. मग नंतरला फेकी गेली गेली. 2 धावा धावफलकावरती ऍड होताना सफल होऊन चेंडूला पाडेल हवाई यात्रेवरती. चेंडू जातोय सरळ सीमारेषा आर पार. षटकार. थँक्यू. पाहू शकता आत आले होते. आपण वर द विकेट येण्याचा प्रयत्न होता. आतमध्ये आले होते आणि पूर्ण पॉवर जनरेट केली होती. क्रिसच्या आतमध्ये उभे होते आणि चेंडू आपण पाहू शकता कशा प्रकारे. तिकडे एक प्रेक्षक काचीमधून मॅच पाहण्याचा प्रयत्न होतात तिकडेच, आणि गाणं सुद्धा त्या प्रकारे वाजलं. तोच ग हिमाण ग आकाशात. आणि चेंडूला सुद्धा सर हवाई यात्रा आकाशात पाठवलं जाते. 3 चेंडूंचा आतापर्यंत गेस झाला 48. तशा प्रकारे उल्लेख केला होता की 45+ जाण्याचा प्रयत्न करेल. नारंगी समोर खेळताना आपण पाहू शकता दोन्ही बॅटरनी, ते मयूर असतील व नारायण असतील, दोघांनी 55चं धावफलक टच केलं होतं. स्विच हिट गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक चेंडूला फेकेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना 2 धावा सुद्धा ऍड झाला. ही एनर्जी लेवल आहे. जर का मोमेंटम तुमच्या बाजूने आहे तर तुम्ही सिंगलला डबल मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. 2नी सुद्धा एनर्जेटिक लेवल वाढवली जाते. आणि धावफलकर धावा आपण पाहतोय 4 चेंडूचा आतापर्यंत गेस झालाय 50. सही का सर जी, अपने 50 रन पूरे होते हुए क्या बल्लेबाजी चल रही है. नारायण इज अ फायर होते हुए नजर आ रहे हैं. आखिरी 2 गेंदें मैदान पर है नारायण के लिए. अगली गेंद फिर कदमों का इस्तेमाल किया है. उनके रडार में गेंद है. चेंडू जातो है सीमा रेखा पलीकडे. येतोय षटकार. साधावा हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. 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 एक सुंदर गीत वाजवलं होतं. आपण पाहू शकता व्यासपीठावर सुद्धा या षटकाराने टाळ्या वाजवल्या जातात. म्हणजे तुम्ही बॅटिंगचा नजारा असा करा की तुम्ही सर्वांना प्रभावित करून सोडतोय. मागच्या मॅच मध्ये मयूर होते, नारंगी समोर खेळताना त्यांनी प्रभावित केलं होतं आपल्या संघासाठी. आता नारायण सुद्धा आहेत. नारायण शेवटचा चेंडू सफल झाले. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येण्याचा प्रयत्न करतायत आणि स्क्वेअर लेगवरती क्षेत्ररक्षक आले. फेकी गेले, स्वतःला थांबवलं गेले. फेकी में नहीं थी नेकी, डायरेक्ट हिट येईल का. डायरेक्ट हिट सुद्धा सर. आता बॅकअप आहे. 1 शॉट. पंचा आमचा इशारा करतात की 1 रन शॉट आहे, म्हणजे फक्त सिंगल असणार आहे. फक्त सिंगल धावा धावफलकामध्ये ऍड होताना. धावफलकार धावा आपण पाहतोय 57. 57 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 58 इज अ टार्गेट. 58 धावांचं आव्हान आहे आणि 11 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी आपण पाहतोय ते नारायणची नाबाद. आणि तसंच आपण पाहतोय मयूर 7 चेंडूचा समोर गेला, 18 धावा कोटल्या. का जोरदार फलंदाजी केली आपल्या संघासाठी. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 58 धावांचं आव्हान ठेवलंय. पाहूया कशा पद्धतीने तो पार केला जाईल आणि कशा पद्धतीने थांबवलं जाईल. नक्कीच एक संगीत नंतर आपण येऊया या मैदानात. कमांड डीजे. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकी
एकीची ताकद आमच्या एकीची ताकद भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात 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 दमदार भारी अंगार आमचे खेळाडू कट्टर खेळाडू कट्टर साऱ्या मैदानात आज घुमतील चौकार षटकार चौकार षटकार SK11 ही आमची जान लीडर प्रवीण पाटील छान SK11 ही आमची जान प्रवीण पाटील दादा हे छान चर्चा हीच हु बाजूत चर्चा हीच हु बाजूत भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात भारी सामना रंगणार थैंक यू डीजे। दोस्तों वाकई में ये टाइटल गीत आप सुन रहे थे और क्यों नहीं इसी मैदान पर सज रहे मुकाबले क्या बल्लेबाजी के जलवे होते हुए नजर आए नारायण और मयूर के द्वारा मगर गेंदबाजों का हमले चला बॅटर आतमध्ये 24 चेंडू आणि 58 धावांचा आव्हान आहे दोन्ही संघाला देवे हार्दिक शुभेच्छा दोनों टीमों को देंगे हम बधाई एक बेहतरीन मुकाबला नारंगी ग्रामीण धमाका चलता हुआ ये मैदान पर ये ट्रॉफी 2025 क्रिकेट का महासंग्राम आप पाहतोय डीबीएन लाइव पर तमाम दर्शक हमें सुन रहे देख रहे हो तमाम दर्शकों का हार्दिक अधिक स्वागत है वाकई में एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी क्रिकेट का महासंग्राम लेकर आई है नारंगी टीम कमेटी और एक क्या बेहतरीन नारंगी ग्रामीण धमाका 2025 आपके सामने पेश होता हुआ इसके बाद आखिरी मुकाबला है मगर इस मुकाबले को कौन जीतेगा और इसके बाद टॉप 3 में कौन सी टीम जाएगी हम देखेंगे मगर दोस्तों कल की टीमें जब इस मैदान पर आएगी तो वहां पर सुबह कल के दिन 9 बजे के मुकाबले शुरू होंगे 8:30 बजे आपको रिपोर्टिंग करनी है इसका अनाउंसमेंट थोड़ी देर में हमारे कमेंटेटर इफुल सर जी कर जाएंगे। चलिए मैच ऑन टीवी ऑन रखिए 24 चेंडू आणि 58 धावा दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा नारंगी पहली गेंद स्ट्रेट ड्राइव खेल दी अभी में गेंद आती है लंगा पर जब तक इनको फील्ड किया जाएगा एक रन पूरा हुआ दूसरे की मांग है रनआउट का मौका बनेगा मगर थ्रो में खासियत नहीं थी और 2 रन के साथ बल्लेबाज ने अपने खाते को ओपन किया टीम को पहुंचाया 2 रनों पर। चलिए आप देख रहे हैं फन लाइन ऑन की जाती हुई अब मुकाबले में चुरस बाकी है मगर क्या बल्लेबाजी का जलवा होगा बल्लेबाजों के द्वारा ये हम देखने जाएंगे। निश्चितच जलवा कोणाचा पाहावा लागेल कारण की इथून मोठं धावफलक आहे 58 धावफलक मोठं आहे त्या धावफलकाचा पाठी गेला तुमच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येतील हे सुद्धा पाहण्यासारखी गोष्टी असतील। ऑन साइडला फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक चेंडूला पकडे फेकी होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं बघा इथून धावफलक चालू करतात धावफलक एनर्जी लेवल आपली 2 धावांनी आपली एनर्जी लेवल मैदानाच्या आतमध्ये खेळताना वाढवायची आहे। बघा उद्याच्या दिवशी आपण पाहिलं वैतरणा गट ब असणार आहे उद्याच्या दिवशी पहिली मॅच जानता राजा खार्टी विरुद्ध सुमित 11 फणसवाडा दोन्ही संघांनी प्रॉपर 9 वाजता रिपोर्टिंग करायचं ग्राउंड वरती। बेहतरीन शॉट है बैकफुट पर जाकर गेंद को पॉइंट पर खेल दिया एक रन जरूर मिल जाए वहां पर अब बल्लेबाजी के जलवे यहां पर करने होंगे नारायण गेंदबाजी पर है अजीत और नागेश ये जोड़ी मैदान पर आई है जवाबदारी दी है कप्तान ने निभानी होगी क्योंकि ये मुकाबला बहुत अहमियत वाला आपके सामने पेश होता हुआ नजर आ रहा है। इस मुकाबले को आप जीतेंगे तो आपको लड़ना होगा। अगली गेंद नारायण की बैकफुट पर कई जगह बना दी पॉइंट के खिलाड़ी को जीती हुई गेंद जा रही है डीप पॉइंट पर खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं मगर गेंद ने जीती शरीयत और गेंद सी मारेगा बाहर 4 रन।
मिलेंगे रन, 4 तो होगा बेड़ा बार। एक बेहतरीन चौका आता हुआ और इस चौके के साथ टीम की रन संख्या 8 रनों पर जाती हुई ये शुरुआत करनी है। अभी भी 50 रनों का पीछा करना है। 9 रन बनते हुए, माफ करिए 9 धावा स्कोर बोर्ड पर लागले गेल्यात। अगली गेंद आगे खेलने तैयार। फुटटॉस गेंद थी, ब्लड ऑन होता हुआ बल्लेबाज बैक टू डग आउट। चलिए दोस्तों, कल के दिन जो टीमें खेलने वाली हैं तमाम को टाइम दिया जा रहा है, उसी टाइम पर आपको पहुंचना होगा। बघा उद्याच्या दिवशी पहिली मॅच जानता राजा खार्डी विरुद्ध सुमित 11 फणसपाडा या दोन्ही संघांना विनंती असेल युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा पाहत असतील तर 9 वाजता नारंगीच्या मैदानात रिपोर्टिंग करायचे। तदनंतर दुसरी मॅच आई कोसमाई खार्डी ब विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा। तदनंतर तिसरी प्रताप ट्रान्सपोर्ट खार्डी विरुद्ध आदर्श फणसपाडा। चौथी मॅच आहे श्री गणेश विरुद्ध गावदेवी कनेर। पाचवी मॅच वाघोबा जांभूलपाडा ब विरुद्ध वाघोबा ग्रुप कसराळी। तदनंतर शेवटची मॅच वाघोबा खंदरपाडा विरुद्ध श्रीराम ब कसराळी। उद्याच्या दिवसात खेळणाऱ्या संघाने एक सूचना, टी शर्ट सुद्धा कंपल्सरी असणार आहे। आयोजन कमिटीकडून एक सूचना सांगण्यात आली आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल, याची सुद्धा सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। शेवटचा चेंडू फुल टच चेंडू, मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पकडतील आणि फेकेपर्यंत फक्त सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल। पहिल्या षटकाची समाप्ती, धावफलकार धावा मात्र 10। इथून पाहू शकता थोडीशी सुरुवात चांगली आहे, कारण की सुरुवात चांगली असते आणि चांगलं षटक सुद्धा हाताळलं होतं, कारण की आपण पाहतोय सातत्याने नारायणला मॅचमध्ये ऑन ठेवले आपल्याला आणि चांगला खेळ, कष्टपैलू खेळ आपल्याकडून दाखवताना नारायण। सही का सर जी, आपने आखिरी 18 गेंदों का खेल आना बाकी है। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी के जलवे बिखरने होंगे। 48 रनों की दरकार है। 18 चेंडू आणि 48 धावा। दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा। यानंतर आधुनिक एक सामना आपल्याकडे येणार आहे। वो सनलाइट है, ये फन लाइट में आप मुकाबले खेलने की शुरुआत हुई है। कहते हैं ना, ये तो आगाज है, अंजाम बाकी है। ये तो जाके असली पिक्चर अभी आना बाकी है। लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आपके सामने है। जवाब देना होगा, बल्लेबाजों को लड़ना होगा, क्योंकि जवाब मिलेगा तो इस मैदान पर आगे जाने का मौका मिलेगा। गेंदबाजी पर गेंदबाज दीपेश आते हुए, फुटटॉस है, वसूल कर दिया गेंद को, डीप लॉन्ग ऑन बॉलिंग के बाद 6 रनों के लिए फरार कर दिया। कमांडीज है, नो बॉल के लिए बीमर है या नहीं है, के लिए नो बॉल के लिए थर्ड अंपायर। आइए थर्ड अंपायर बिजी हो जाइए। और फुल टॉस गेंद थी, वहां पर हमले चढ़ाए गाते हुए जवाब मिलेगा। दोस्तों, यह है क्रिकेट का खेल, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम। निश्चित आहे सर, कभी खुशी आणि कभी गमचा खेळ आहे क्रिकेटचा खेळ। आपण पाहू शकता की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कशितचा संघ सर मात्र 6 धावांवरती होता। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण कंपॅरिझन पाहिलं तर 6 धावांवरती होता। तदनंतर पाहू शकता की इकडे 10 धावा आहेत। आपण पाहू शकता डीबीएनच्या नेटवर्कवरती स्क्रीनवरती चेक केलं जाते। आमचे थर्ड अंपायर इट्स अ फेयर डिलीवरी। पहली गेंद पर दीपेश के हमले चढ़ा जाते हुए, अच्छी गेंद थी, गेंद को ड्राइव किया। गेंद लॉन्ग पर आती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा लॉन्ग के खिलाड़ी के द्वारा। इस 2 रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जाकर पहुंचा हुआ 118 18। फुल अब भी यहाँ पर मंजिलें दूर है, क्या कहना चाहेंगे आप? सर मंजिले दूर आहे, पण खेळ कशा प्रकारे, खेळ स्टेबल आहे, कारण की या 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलकार धावा 18 आहे, म्हणजे इथून आपण पाहू शकता की धावफलक चांगल्या परिस्थितीमध्ये जांभूलपाडा संघ इथून मोठे फटके कमबॅक करू शकतात। पुन्हा एकदा पाहू शकता आपण थोडासा यष्टीच्या बाहेरच्या चेंडू होता, सफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, फटका इतका चांगला नाही, थोडासा बॅटमधून फटका ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा माइंडसेट होता, पण फटका थोडासा फसला गेला। फक्त सिंगल येताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलकार धावा 19 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए नजर आ रहे हैं, मगर अभी भी 39 रनों की दरकार है। बहुत ही मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, पहाड़ को चीर कर रास्ता बनाना होगा। जामुलपाड़ा टीम के बल्लेबाजों को लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। दीपेश गेंदबाजी पर राइट राउंड विकेट गेंदबाजी करते हैं, फिर से लो फुल टॉस बनाकर गेंद को ड्राइव कर दिया। गेंद आती हुई लंगावन पर, गेंद को फील किया जाएगा। 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर और रन संख्या में बढ़ती, रन संख्या 21 रनों पर जाती हुई। ऐसे 2-2 रन भी बनेंगे तो विपुल ये मैच के करीब इस ओवर में आती हुई बल्लेबाजी का नजारा हमें देखने को मिल जाएगा। निश्चित आहे सर, सिंगल डबलने धावफलक चालूच आहे। एखादा मोठा फटका मॅचमध्ये तुम्हाला पूर्णपणे बांधून ठेवण्याची क्षमता जोडतो, पण सिंगल डबलने तुम्हाला जे धावफलक मोठं असतं त्याच्या जवळ जाण्याची संधी असते। म्हणून त्या दोन्ही फलंदाजाला माहिती आहे की आम्ही सिंगल डबलने धावफलक सुरू ठेवायचे, की पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आलाय।
ऑफस्टॉपच्या बाहेरच्या चेंडू कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, पण अखेरकार चेंडू जाईल आर पार, सीमारेषा पार, चौकार. बाया कोकणात आल्या गेल्या वीररचे डोंगराला, बाया कोकणात आल्या गेल्या वीररचे डोंगराला, ना जीवदानी देवीला देवीला भेटल्या ना बाया माझ्या आप सारखं. देख सकते हैं एक्शन रिप्ले और बेहतरीन शॉट ऑफ स्टंप पर गेंद थी, वहां पर बैकफुट पर गए, जगह बनाई और गेंद को खेला एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, खिलाड़ी को बना दिया, दर्शक बने दीवाने. अगली गेंद बल्लेबाज के लिए तैयार. फिर बेहतरीन शॉट है, मिडाप के ऊपर से खेला गेंद, कवर के ऊपर से खिलाड़ी है, ले लिया कैच, बल्लेबाज की खिली को लगा दिया विराम, बल्लेबाज बैक टू डग आउट गॉन. अगदी कोलरचे खांद्यावरची पालखी, अगदी कोलंचे खांद्यावर आईची पालखी, कारले डोंगरान फिरवते एक बिराई गो, कारले डोंगरान फिरवते एक बिराई. काढले डोंगरान मिरवते एक विराई गो, काढले डोंगरान मिरवते एक विराई. पालुकी मनभर सोन्याची, पालुकी मनभर सोन्याची. हे नकाशी हिरा मोर. बघा इम्पॉर्टंट 12 चेंडू, येणारे 12 चेंडू मॅचला कोणती दिशा देते, कोणत्या दिशेने मॅच जाते. एका साईडला जांभूलपाडा तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय काशीदचा संघ. येणारे 12 चेंडू इम्पॉर्टंट 12 चेंडू असतील. सर शेवटच्या षटकावरती किती धावा ठेवल्या जातील हे येणारे 6 चेंडूवरती अवलंबून असतील. पहिलाच फुलटॉस चेंडू, फाईन लेगच्या क्षेत्ररक्षक हा सर्कलच्या आतमध्ये, स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, आणि इथे पंचांचा इशारा 4 धावेंसाठी. नो सुद्धा आहे, नो सुद्धा आहे, नो सुद्धा आहे. नो असल्याने सर पुढील फ्री हिट सुद्धा असणार आहे. सही का सर जी, अब मैच ऑन है. 12 गेंदे 33 की दरकार थी, ये चौका के साथ नो बॉल का इशारा पास दोहराया. अगली गेंद, अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद लो रहती हुई फ्री हिट का फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज. हाँ 12 गेंदे 28 की दरकार थी, अब 11-28 का मामला आया है. अखरा चिन्हो ने 28 दावा, मैच बन सकता है. आने वाली ये 4 गेंदों में 5 गेंदों में एक बड़ा शॉट, 1 से 2 बड़े शॉट आएंगे तो ये मैच बन सकता है. करना होगा, लड़ना होगा, अभी नहीं तो फिर कभी नहीं. यही मौके बार बार भी नहीं आते. बेहतरीन शॉट, मिडाफ के ऊपर से गेंद को खेला, गेंद लॉन्ग ऑफ पर आती हुई जब गेंद को फील किया जाएगा. 2 रन पूरे कर जाएंगे दोनों बैटर. इस 2 रन के साथ इसको 32 रनों पर जाता हुआ 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 26 रन. येणारे 10 चेंडू आणि 26 धावा. 10-26 येणारे 4 चेंडू इम्पॉर्टंट आहे. येणारे 4 चेंडू मध्ये जर का एखादा मोठा फटका मॅचचा मोमेंट वाहून पूर्णपणे पाहू शकता जांभूलपाड्याच्या दिशेने घेत नव्हता प्रयत्न, आणि तो मोठा फटका येईल का. 10 चेंडू आणि 26 धावा. शफल होल मारण्याचा प्रयत्न, थोडासा फटका अलॉंग द कार्पेट जातोय. मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, फेकी सुद्धा वेगाने झाले, पण गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलनी सर धावफलक चालत होते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर 2 चेंडूवरती तर सोडते फटके फसले गेले, पण सिंगल डबलने आपलं धावफलक चालू ठेवलं गेले. सही कहा विपुल सर जी आपने. ये सिंगल डबल क्रिकेट में बहुत बेसिक है. क्रिकेट को बेसिक भी समझना चाहिए, क्योंकि अच्छी गेंद का सम्मान करिए, बुरी गेंद का अपमान करिए, ये क्रिकेट आपको सिखाता है. 9 गेंदे 24 की दरकार है. ये 3 गेंदों में एक बड़ा शॉट, मैच का रूपरेखा खुल जाएगा. ऑफ स्टंप पर गेंद थी, आउटसाइड पर काउंट बॉल खेला है, गेंद ने ऊंचाई के सीमा रेखा पार, रात पे षटकार साधा. मैच ऑन है विपुल सर जी. आप कहते हैं ना ये क्रिकेट का खेल है, बदलने में देरी नहीं लगती, इंसान का वक्त बदलता है. ये क्रिकेट के रंग से हिसाब फास्ट रंग बदलता है. क्या कहना चाहेंगे. 8 गेंदे 18 रनों की दरकार है. निश्चित सर, आयुष्यात वेळ आणि खेळ बदल कधी सांगू नाही शकत, त्यासाठी स्वतःला सज्ज ठेवायचं आहे नेहमी.
शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, सर्कलच्या आतमध्ये चेंडूला आवडलं गेलं, आता सिंगल नाही येणार. हे क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं लावलं सर. आपण पाहू शकता सर्कलच्या आतमध्ये तिसरे क्षेत्ररक्षक आहे त्याच ठिकाणी चेंडूला पकडलं गेलं, सिंगल येते आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रणजित. 7 चेंडू आणि 17 धावा. खतरा कोणत्या संघावर आहे सर? सही का सर जी, 7-17 है, 7-17 में खतरा, मगर 7 भी देना है. कौन देगा 7? बल्लेबाज या गेंदबाज? करना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष है. अगली गेंद खेलने के तैयार बल्लेबाज. 7-17 का मामला है और मिस होती हुई मगर वाइड बॉल है. मैच है टाइट, मैदान पर आया है वाइड. यह मुकाबला टाइट होता हुआ नजर आएगा क्योंकि यहां पर अब एक एक रन की इवेंट के बराबर है क्योंकि आप 7 गेंदे 16 है, षटकार चौकार आला, समीकरण चेंज हुई. ये मैच में मजा आने वाला है. इफुल सदी क्या कहना चाहेंगे आप? टाईट पण आहे आणि फाईट सुद्धा करावी लागेल. ऑफ साइडला कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातील पण चेंडू जाईल आर पार सीमारेषा पार, चौकार. आप्पाचा विषय लय हाडे, आप्पाकडे क्रेडिटचं काढे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाडे. शुक्रिया डीजे. मैदानात गेलाय पानी, क्या बदल जाएगी अब इस मैच की कहानी. लाजवाब मुकाबले, 6-12 का मामला आया है मगर कहते हैं ना आधा डजन गेंदे हैं और 1 डजन रन बनाने हैं. विपुल सदी यहाँ पर मजा आने वाला है क्योंकि एक एक गेंद इवेंट के बराबर होगी. ये मुकाबला दोनों टीमों के लिए अहम है. चर्चा हो रही है मगर कहते हैं ना मैदान के अंदर पानी गया है तो कि ये टॉनिक के मैसेज गया है मगर ये आने वाला वक्त कहलाएगा किसके लिए अच्छा वक्त है और किसके लिए बुरा वक्त लेकर आएगा. 6 गेंदे 12 की दरकार है. क्या कहना चाहेंगे आप? निश्चित है सर, कोणासाठी वक्त चांगला आहे. कितना भी समजलं दोस्तों, हात ते फिसलत आहे. ये वक्त आहे, किसी के लिए रुकता नाही. मग इथून थोडीशी घाई करा, अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. आपण पाहू शकता नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका. 6 चेंडू आणि 12 धावा. मागच्या मॅचचा हिरो जो एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी करताना फक्त 5 धावा दिला होता, मिस्टर मयूर, आणि फलंदाजी करताना प्रभावित केलं होतं. आता मयूर वरती थोडासा दबाव आहे, प्रेशर आहे, गोलंदाजी मारवरती मयूर आहे. 6-12. ऑन साइडला अको टप्प्याच्या चेंडूला पाठवले हवाई यात्रावर, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. शुक्रिया डीजे. ही तर क्रिकेटपटूंची, ही तर शुक्रिया डीजे. क्रिकेटपटूंची. क्या शॉर्ट गेंदी, पूल एंड पावरफुल, विजय द फायर. 11 गेंदों का खेल किया है, 31 रनों पर खेल रहे हैं. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज है, कंपल्सरी चेस है. क्या मजा आने वाला है. मैंने कहा ना मैदान के अंदर गया है पानी, बदल जाएगी इस मैच की कहानी. राइट हम राउंड विकेट. ऑन साइड खेलेगा मिश्रा में, गेंद हवा में, खिलाड़ी है और ये क्या ड्रॉप. अब ये क्या छूटा कि ये मुकाबला छूटा है. ये आने वाला वक्त कहलाएगा. इफुल सदी क्या कहना चाहेंगे आप? निश्चित संधी होती तुमच्याकडे संधी चालून आली होती तर एखादी गोष्ट ना फ्री होम डिलिव्हरी होते, डिलिव्हरी केली होती, जागेमध्ये कॅच आला होता पण तो कॅच सुटला का मॅच सुटला ही पाहण्यासारखी गोष्ट असेल. आपण पाहू शकता दबाव आहे, दबावावर प्रेशर आहे. येणारे 4 चेंडू आणि 5 धावा. आणि स्ट्राईक हँडवरती सर रणजित यांनी शेवटच्या चेंडूवरती चौकार सुद्धा मारला होता. इथून म्हणजे खरबुजे का देखकर खरबुजा रंग बदललाय. रणजितने सुद्धा शेवटच्या चेंडूवर सर आपले रंग बदलले होते. सही का सर जी आपने. अगली गेंद ऑन साइड पर, मिडल पर कैच का मौका, ले लिया कैच. मैच में ट्विस्ट आता हुआ. 3 गेंदे 5 रनों की दरकार है. काम मत जाइए, बने रहिए हमारे साथ. कम ऑन डीजे. थैंक यू डीजे. मुकेश आए हैं नी बैटर मैदान पर. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज है, कंपल्सरी चेज है. मैंने कहा ना ये क्रिकेट का खेल है, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम है, कभी ये रुलाता है तो कभी हंसाता है. लाजवाब क्रिकेट हमने देखा है. इफुल सदी ये क्रिकेट है, ये नारंगी का मैदान है, इसने इतिहास को रचा भी है, इतिहास को तोड़ा भी है. आप क्या कहना चाहेंगे?
बघा निश्चितच पहिल्या चेंडूवरती आपण जल्लोष पाहिला ना तो फलंदाजी करणाऱ्या टीमकडे होता. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती कॅच सुटला तरी सुद्धा फलंदाज करताना जल्लोष होता. पण तिसऱ्या टीमवरती डगआउटमध्ये शांतता निर्माण केली. कारण की आपण पाहू शकतो आता दबाव असणार याचं कारण सुद्धा सर नवीन बॅटर स्ट्राईक एंडवरती आलाय मुकेश. आता मुकेशचं माइंडसेट काय असेल 3-5चं इक्वेशन मोठा फटका की सिंगल डबलला जास्त महत्व द्यायचं. 3 चेंडू आणि 5 धावा. शॉर्ट साइड बैट का एज लगा गेंद हवा में है. नारायण नहीं करेंगे गलती. बल्लेबाज आए बल्लेबाज बैक टू डग आउट गॉन. नारंगी मैदानात एनसीसी चषक आहे फेमस. या नारंगी मैदानात आम्ही कुठंच नाही चुकत. शुक्रिया डीजे. ये है क्रिकेट का खेल. कभी खुशी तो कभी गम है. मयूर ने बल्लेबाजी की है. गेंदबाजी का जलवा भी कर रहे हैं. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कुठे जाऊ नका मित्रांनो. ये है क्रिकेट का महासंग्राम और ये है धमाका क्या चलता हुआ मैदान के अंदर. नारंगी ग्रामीण धमाका आप देख रहे हैं और क्या मुकाबला चल रहा है. 2 चेंडू आणि 5 धावा. ये गेंद दोनों टीमों के लिए है खास विशेष है. इस गेंद पर क्या होगा और कहां हुट करवट बैठेगा ना उसका खेल आने वाली ये गेंद बताएगी. इफुल सर जी क्या कहना चाहेंगे. निश्चित सर 2-5चं इक्वेशन आहे. मॅच ऑन आहे. इथून रणनीती काय असेल. अभि नवीन फलंदाज येईल. विजयला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केला जाईल का मोठा फटका. मॅच कशा प्रकारे सर फसला गेला. 6-12चं गणित होतं. 6-12 नंतर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. तदनंतर 5-6 नंतर तुम्ही आल्यानंतर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहू शकता मिड विकेटला एकदा भेदण्याचा प्रयत्न केला. तिथून जर मोमेंटम एकदा तो मागच्या मॅचचा हिरो आहे ना सर. आपण चांगल्या गोष्टी केल्या असताना त्याला आठवण्याचा प्रयत्न केला होता. 2 चेंडू आणि 5 धावा. बैट का किनारा विकेट कीपर का नहीं मिलते हुए सहारा. शॉट थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या क्षेत्ररक्षण होते चुकी. ही चुकी पडणार आहे भागात. चेंडू जाते लॉंग रेगला सीमारेषा आर पार. चौकार. थोडा धीर घ्या रे थोडा धीर घ्या रे आता ही बारी आमची. थोडा धीर घ्या रे थोडा धीर घ्या रे आता हाय बारी आमची. थँक्यू. शुक्रिया इफुल सर जी. ये क्या चल रहा है. कभी वहां पर खुशी है तो कभी यहाँ पर खुशी है. कभी वहां गम तो कभी वहां गम है. मगर 1 बॉल 1 रन इस मैदान पर बहुत कुछ देखा है क्योंकि खेल अभी तक समाप्त नहीं हुआ है. 1 गेंदों पर 1 रन बनाना है और मैच को जीत कर आगे पड़ाव लेना है क्योंकि गेंदबाज को हीरो बनने का मौका है. कभी खलनायक तो कभी नायक. कौन बनेगा ये थोड़ी देर का इंतजार होगा. क्या कहना चाहेंगे आप. नक्कीच सर गाणं सुद्धा तशा प्रकारे. थोडा धीर घ्या. इथून धीर घ्यायचा कारण की आपण पाहू शकता ज्या 3 चेंडूवरती पूर्णपणे कमबॅक होता कशीच संघाचा. त्यानंतर जांभूलपाड्याने संघाडी. आता आमची बारी आहे आणि गाणं सुद्धा त्याच प्रकारला. चौकार आलाय. विकेट किपरने थोडीशी चूक केली होती. तदनंतर आपण पाहू शकतो शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षण फाईन लेगच्या क्षेत्ररक्षण सुद्धा चुकी झाली आणि चेंडू आपल्याला सीमारेषा पार देताना 4 आल्यात की मॅच आलाय हे सुद्धा पाहू शकते. 1 चेंडू आणि 1 धाव. येणारा 1 चेंडू 1 धाव. मॅच ऑन आहे. इथे पाहू शकता अटॅकिंग फील्ड लावण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन साइडला 1 2 3 4 क्षेत्ररक्षक आपण दिसत आहेत. आता आपण पाहू शकता सर्वकडे अटॅकिंग फील्ड. इथून दबाव सुद्धा असणार आहे. अभिवर सर दबाव सुद्धा असणार आहे कारण की तो चौकार आला होता पण अखो टप्प्याच्या चेंडूला सर एज सुद्धा लागली होती. सही कहा आपने. 1 बॉल 1 रन है. कहां मत जाइए. कभी वहां पर तो कभी यहां पर. सभी की सांसें अटकी हुई है मगर वहां पर एक लाजवाब क्रिकेट है. मयूर पे दबाव है. बल्लेबाज पर दबाव है. कोई प्रेशर में बिगड़ जाएगा तो कोई निकल जाएगा मगर लड़ना है. जीतना होगा तो इस मैदान पर लड़ना होगा. गेंदबाजों को बैकअप करना होगा तो अच्छी गेंद फेंकनी होगी. बल्लेबाजों को दिमाग की बत्ती को भी जलाना है. गेंदबाजों को दिमाग की बत्ती को जलाना है. लड़ना होगा. पसीने गंवाने पड़ेंगे. शॉर्ट गेंद है. क्या बनेगा. ये मैच बनेगा. क्या छूट गया और ये मैच भी छूट गया. 1 चेंडू 58 धावांचा पाठला झाला. कम ऑन डीजे. आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद आमच्या एकी. नारंगी मैदानात एनसीसी चषक आहे फेमस. या नारंगी मैदानात आम्ही कुठंच नाही चुकत. शुक्रिया डीजे. थैंक यू. क्या मुकाबला हुआ है. चला दोनों कर्णधार या टॉस साड़ी मगर मैंने कहा था ना विपुल सर जी ये मैदान ने इतिहास रचा भी है इतिहास को तोड़ा भी है.
खिलाड़ी को गेंद दिखी नहीं, मगर ये अगर मगर क्रिकेट में नहीं चलता, करना था तो आज ही करना था। ये मौके थे गेंदबाजों को हीरो बनने का, खलनायक बनने का, मगर खिलाड़ी नायक बनकर रह गए। ये मुकाबला वहां पर गवाया है, बल्लेबाज ने हीरो बनकर दिखाया। क्या बल्लेबाजी की, वो चौका गया था, मैच टर्निंग हुआ है। चला दोन्ही कर्णधार आपण टॉस या मैच था मैन ऑफ मैच आपण नक्कीच देऊया। और क्या मुकाबले हुए, क्रिकेट का खेल, ये नारंगी का मैदान है। जब तुकाराम सर जी माइक्रोफोन पर आएंगे, इस मैच का डिसीजन उनके दावा जबान से हम जरूर सुनेंगे। ये क्रिकेट का खेल है, ये नारंगी के मैदान पर फनलाइट हो सनलाइट हो, खेल बदलने में देरी नहीं लगती। ये क्रिकेट का खेल है। थोड़ी देर में हम टॉस होगा, फिर दूसरे मुकाबले के लिए आखिरी मुकाबला आज के दिन का थोड़ी देर में आपके सामने पेश किया जाए।